ज्ञान हे एकमेकाविषयी आंधळे आणि पांगळे आहेत. एखाद्याला डोळे आहेत चांगले, सुंदर दृष्टी आहे, पण पाय नाहीये. ऐका, आणि आशाने ठरवलं की आता पद्मावती मातेच्या मंदिरामध्ये कीर्तनाला जायचं, तर तो जाऊ शकेल का? एखाद्याच्या ठिकाणी पाय छान आहेत पण डोळे नाहीत, जाता येईल का तिथपर्यंत? नाही. मग काय करावं लागेल? तर इथं दोघांची युती करावं लागेल. त्या युती नाही, आपली इथली युती चाललेली. आवाज कमी नको करू का? आवाज थोडासा वाढव ना. इथं काय करावं लागेल? युती करावं लागेल. लक्षात घ्या. म्हणजे पांगळ्याची दृष्टी ऐका आणि आंधळ्याचे पाय हे ज्या वेळेला एकत्रित येतील त्या वेळेलाच निश्चित ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. म्हणजे ज्ञानाविन भक्ती आंधळी आहे आणि भक्तीविन आंध हे ज्ञान जे आहे ते पांगळे. विठ्ठल विठ्ठल. गरुडाच्या पंखामध्ये अत्यंत मजबूत बळ आहे. एका क्षणामध्ये जर भरारी मारली, हजारो किलोमीटरचा वेग आहे त्याला. पण ज्या गरुडाच्या पंखामध्ये प्रचंड मोठं बळ आहे पण दृष्टी नाहीये, यदा कदाचित कुठल्या तरी उंच पर्वताला जाऊन त्या ठिकाणी धडकेल आणि खाली पडेल. नीट ऐका. म्हणून ज्ञान ही तेवढंच महत्वाचं आहे परमार्थामध्ये आणि भक्ती ही तेवढीच महत्वाची. लक्षात घ्या. असंख्य प्रमाण देता येतील, हरिपाठामध्ये खूप प्रमाण आली, त्याच्या संदर्भात वेळ कमी. ऐका, पण प्रत्यय आणि प्रत्यक्ष हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात घ्या. नामदेवरायांनी भक्ती केली परंतु फक्त रावळात्मक देव होता. भक्ती घडली पण ज्ञान नव्हतं. आणि परीक्षेमध्ये नामदेवराया त्या ठिकाणी कच्चे ठरले. डोक्यामध्ये थापटणं मारलं आणि ते कच्चे ठरले. पण लक्षात घ्या, नामदेवरायांना अत्यंत वाईट वाटलं. नामदेवरायांच्या ठिकाणी असा अहंभाव तयार झाला की मी देवाचा सगळ्यात प्रिय आहे आणि मला कच्चं ठरवलं. नीट ऐका. प्रत्यय आणि प्रत्यक्ष. इथं प्रत्यक्ष आहे पण प्रत्यय नव्हता. नामदेवरायाचं वर्णन करताना महाराज लढीवाळ नामा विठोबाचा दास. हे बाळा आवाज कर ना. लढीवाळ नामा विठोबाचा दास. तयाचे चरणी दंडवत. तयाचे चरणी दंडवत. देवाचा डिंगर हो भक्त शिरो मानी. देवाचा डिंगर आवडता फार विठोबा
नामदेवरायाचा अत्यंत प्रिय असणारे भगवंताचे नामदेवराया काय होते म्हणले, कशाला शिट्टी मारते, तू आवाज दे ना आवाज बघू, शिट्टी मारते का, आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. नाही तुला लावायचं नसेल तर मी माईक बाजूला ठेवून सुद्धा आहे ना कीर्तन करल, पण कशाला होतंय तवा एवढं मोठमोठं उभं केलंय कशाला. मग काय असतं माहिती का, किती मोठमोठ्या वस्तू आहेत याला महत्व नाही, ते ऑपरेट करणं सगळ्यात महत्वाचं असतं. दोन तास चाललाय हा गोंधळ, नियोजन करताय. विठ्ठल विठ्ठल ऐका बर का, देवाचा अत्यंत फार लाडके परंतु नामदेवरायांच्या ठिकाणी ऐका. नामदेवराय या अभंगामध्ये प्रत्यय आणि प्रत्यक्ष या दोन्हीचं दर्शन घडवतात. हा विशेष असणारा अभंग आहे. मला काय सांगायचे ऐका. नामदेवराय या अभंगाचं वर्णन करत असताना देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा याचा अर्थ ऐका. स्पॅनिश, जॅपनीज, जर्मनी, तुम्ही कुठलीही भाषा घेतली तरी वाकड्या पायाला देहुडा असंच वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल. देहुडा याचा अर्थ वाकडा किंवा जुनी जे महात्मे त्यांच्या भाषेनुसार तिडका. काही जुनी जे महात्मे त्याला तिडका म्हणायचे, पण ऐका वाकडा याचा अर्थ देहुडा. त्या देहुडा हा जो पाय भगवंताचा आहे. आणि सांगू का तुम्हाला, असंख्य अवतार देवाने घेतले. प्रभू रामचंद्राचा जो अवतार आहे तर राजा बनून त्या ठिकाणी अवतार आहे, पण भगवंताचा अवतार त्या ठिकाणी इतका विशेष आहे. अनंत अवतारी अवतरला देव, परिया अवताराचा नवला हो, वेदान कळे अभिप्राव, अगम्य लीला हरी पाव. एवढंच नाही, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडी, मदन पोटाला बापुडा तेथे इंद्रचंद्र कोणीकडे. एवढं सुंदर रूप याच्या अगोदर देवाने घेतलेलं नव्हतं. आणि त्या रूपाचं वर्णन प्रत्यय आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये घडलेलं एकमेव नामदेवराय. लक्षात घ्या, देहुडा याचा अर्थ वाकडा. बरं आता याच्यामध्ये थोडीशी शंका आहे, नीट ऐका. वाकडा का, तर एक सांगतो, समाजामध्ये दोन प्रकारचे भक्त आहेत, एक सात्विक आणि एक नास्तिक. सात्विकासाठी समचरण जो सरळ पाय येतो, आणि नास्तिकासाठी केपटात लाद घालण्यासाठी पहिलंच तयार आहे म्हणून वाकडा. आता याचाही विस्तार फार मोठा आहे. वाकडाच का, ज्याला वाकडा आहे त्याला सरळ करण्यासाठी तो वाकडा पाय. म्हणून शिशुपाळ, वक्रदंत जेवढी होती सगळ्यांना सरळ करण्याचं काम श्रीकृष्ण भगवंतांनी केलं. एवढंच नाही, धृतराष्ट्र असेल, दुर्योधन असेल, 100 कौरव असतील, त्या सगळ्या वाकड्या लोकांना सरळ करण्यासाठी वाकडा पाय. देहुडा चरण. एकदा काय झालं ऐका. देवाला आता देव कुठे आहे सांगू का तुम्हाला. देव आता वृंदावन मध्ये नाही, द्वारकेमध्ये पण नाही. देव आता जगन्नाथपुरी मध्ये येत. नीट ऐका, जगन्नाथपुरीला आम्ही गेलो, पण जगन्नाथपुरी मध्ये कोणता देव आहे?
कृष्णानेच ते रूप घेतलेलं म्हणजे जगन्नाथ, आणि कृष्णाला जगन्नाथ म्हणतात. नीट ऐका. पण सायंकाळची वेळ होती, समुद्राच्या कडेला फिरत असताना देवाचा चेहरा उतरलेला होता, आणि देवाचा अत्यंत प्रिय भक्त असलेले, देवाची रोज नित्यनेमाने पूजा करणारे समोरून आले आणि विचारलं, देवा आज लय नाराज आहे, काय भानगड आहे? म्हटले काही नाही, लई दिवस झाली चोरी केली नाही. म्हणले अरे आता गोकुळ वगैरे किंवा बारसाना किंवा मथुरा हे सगळं आता सोडलेलं आहेस तू, आता तिकडं चोऱ्या केल्या, आता काय करतोयस देवा? त्यावेळेला ठीक होतं, आता एवढा मोठा झालेला आहेस, आता चोऱ्या करणं शोभणार आहे का? म्हणजे काय तुला कशासाठी चोरी करायची? नाही म्हणले मला आंबे खाऊशी वाटले. हा घडलेला प्रसंग आहे, ऐका नीट. म्हणले आंबे खा, एवढंच आंबे लगेच? म्हणले नाही, मला तसे आंबे खाण्यात मजाच नाही, जी चुरून खाण्यामध्ये मजा आहे. पूर्वी आपण नाही का आंबे चोरायचो का नाही? तुम्ही चोरलेत का नाही? नाही चोरले? अरे त्या चोरण्यामधली सुद्धा मजा वेगळी. आम्ही बोराट्याच्या भागातले आंबे चोरायचो, आणि दोन टीम करायचो, एक तिकडच्या आमराईच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला. काय करायचं, तिकडच्या लोकांनी दगडी मारायच्या आणि नुसता आवाज करायचा, ते राख अंदर सगळी तिकडं पळायची, दुसरी टोळी या बाजूला असायची. चोरी करण्याचं सुद्धा तंत्र आहे, कोणालाही चोरी जमणार नाही. ऐका, आता हे या ठिकाणी देवाला भक्त म्हणतोय की अरे देवा कुठं चोरी करतोयस, कशासाठी? नाही म्हटले. म्हणले कुठं चोरी करायची? बरं तुझं मत आहे ना, कुठं करायची? म्हणले या राजाच्याच आमराईमध्ये चोरी करायची, कारण त्यांनी आजपर्यंत मला ते भोग, ते आंबे म्हणून कधीच पाठवले नाही, आणि त्याची चोरी करायची. म्हणले ठीक आहे कर चोरी. म्हणजे चोरी करायला बरोबर सवंगडी लागतात ना. आता गोकुळामध्ये खूप सगळे गोपाळ होते, इथं कुणीच नाही ना माझ्या बरोबर. म्हणले मग म्हणले तुम्हीच चला. म्हणले आयुष्यभर पूजा पाठ शिवाय मला काही जमलं नाही, हरिपाठ शिवाय काही जमलं नाही, चोरी कसं जमल? म्हणले काय नाही मी शिकवतो. म्हणले अरे मला देवा जमणार नाही. म्हणले मी सगळं शिकवतो. नको त्या गोष्टी लवकर शिकल्या जातात, पण चांगल्या गोष्टी शिकणं फार कठीण जातं, कारण शरीरामध्ये असणारे षडगुण. नीट ऐका. आणि मग अशा वेळेला म्हटले ठीक आहे चला येतो. माधवदास ज्यांचं नाव आहे, आणि आंब्याच्या आमराईमध्ये प्रवेश केला. देवाने फक्त सांगितलं चोरी करताना काळजी घ्यायची, नंबर 1 काय आवाज करायचा नाही. दुसरी गोष्ट, नजर सारखी फिरती पाहिजे, कोण कुठून येतोय का पाहिना. काही गोष्टी सांगितल्या गेले. आंब्याच्या बागेमध्ये असे पाड लागलेले होते. आता माधवदासांना ती सवयच नव्हती. म्हणले कृष्णा इथं नाही चांगले पिवळे. अरे म्हणले आवाज करायचा नाही, पहिलंच सांगितलं होतं. आता ती सवय काही जाईना. डाग देणारा माणूस होता, कोकणात डाग देतात, डाग, आणि लय गर्दी डाग द्यायसाठी. आणि एक जण आला, ते नाभी समाजाचा होता. आता ती जास्त बोलणारी, काय म्हणले कसली गर्दी एवढी? म्हटले काय झालंय? म्हटले काय ही लोक का पटापटा. आता तो डाग देणारा सकाळी वाजला, दुपार झाली, पण लोकच एवढी होती, भूक लागली. ती गेलं घरात जेवायला. हा आला, म्हणलं एवढंच काय, मी देतो डाग, चला घ्या. आणि ते बांबूच्या अशा छोट्या काड्या असतात, त्याला किती तापवायची हे त्यालाच माहिती. ज्याला जास्त मर्म आहे, म्हणजे ते मर्मस्थळ शोधावं लागतं, त्याला काही लोहाच्या, लोखंडाच्या, तांब्याच्या अशा त्या काड्या त्या गरम करायच्या, आणि बरोबर तिथं तेवढ्याच उष्णतेमध्ये चटका द्यायचा. हे तंत्र आहे. आता ह्याला काय होतं, ते वाजतारा हातावर पाहिला असा करायचा, नंतर दाढी करायची सवय. ते गेलं, त्यांनी सळई तिथं तापायला ठेवलेली घेतली. म्हणले कुठं दुखतंय? असं जसं केली सळई, हाताला चटका बसला.
जेनो काम तेनो करेच, बीजो करेच तो गोता खावी. म्हणून इथं सुद्धा माधवदासांना कधी चोरी, रोज ग्रंथ वाचणं, नामस्मरण करणं, पूजापाठ करणं आणि त्याला चोरी करायला नेलं देवानी. आवाज केला, वरती चढले, म्हणले देवा हे बघ हा चांगला आहे, देऊ का? देव त्या ठिकाणी लगेच गुप्त झाले आणि राख अंधार आला. हा म्हणले मी सांगतो तुला, खाली उतर. रात्रभर एका अंधाऱ्या कोठडीत ठेवलं, जिथं एवढे डास जाळ्या झालेल्या. माधवदास जे देवाच्या शिवाय प्रसाद प्राशन करणार नाही, एवढी मोठी ताकद माधवदासांची. जगन्नाथपुरीमध्ये आजही जा, पण रात्रभर अशा खोली सगळ्या जाळ्या डास. आणि म्हटले सकाळ झाली आणि शिपायांनी आता राजाच्या समोर हजर करायला चालवलं. राजा तिकडनं आला आणि आपल्या गुरूंना, माधवदासांना शिपायांनी धरून चालवले आणि धावत आले. अरे म्हटले काय करताय, माझे गुरु येते. शिपाई म्हटलं काय नाही, यांनी चोरी केली. म्हणजे कशाची? म्हणले आंब्याची. तसंच राजाने त्या ठिकाणी महालामध्ये माधवदासांना नेलं. माधवदासांना सांगितलं की तुम्ही फक्त मला जर तुम्ही निरोप पाठवला असता तर अख्खी आंब्याची बाग मंदिरामध्ये आणली असती. म्हणले काय करू? देवानी त्या ठिकाणी ठरवलं की तुमच्या बागेतली चोरी करायची. तुम्ही कधीच देवाला नैवेद्य म्हणून आंबा सुद्धा नाही दाखवला. आपल्याकडे पूर्वी अशी प्रथा होती, आंबा उतरवला की एक तरी आंबा पद्मावतीच्या समोर आणायचो. आता आंब्याची झाडही गेली ना आंबाही गेलं. पण ऐका बरं का, ही प्रथा होती. शेतामध्ये कुठलंही धान्य आलं तर पहिलं देवाच्या समोर त्या ठिकाणी ती कंस वगैरे आपण नाही का संक्रांतीच्या वेळेला हे सगळे वाण पहिलं देवाला, नंतर मग घरी घ्यायचो. ही प्रथा होती. आणि देवाचं सगळं घराणं ज्या वेळेला राजाला कळालं, राजाला पश्चाताप वाटला. आणि त्यावेळेला राजाने काय करावं? राजाने अख्खी आंब्याची बाग देवाच्या नावावरती केली. आजही तुम्ही जर तिथे गेलात जगन्नाथपुरीला तर संपूर्ण ती जागा राजाने देवाच्या नावावरती केलेली, मंदिराच्या नावावर केलेली. ऐका, आता देवानी माधवदासांची भेट घेतली. म्हणले कशी काय रात्र गेली? म्हणले एवढे डास चावले, अरे चोरीच करायची होती, एवढंच काय करायचं होतं, तर मला कशाला घेऊन गेले? मला नीट काय सांगायचंय ते ऐका. इथं प्रत्यक्ष आणि प्रत्यय एक लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचे. नामदेवरायांना प्रत्यक्ष ही या ठिकाणी अनुभूती होती, पण प्रत्यय याची अनुभूती नव्हती. सगुण भगवंताची भक्ती रावळा मर्यादित त्यांची होती, पण व्यापक रूपाने नव्हती. पण नंतरच्या काळामध्ये ऐका, ज्या वेळेला सद्गुरूंची भेट झाली आणि ते परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं, ऐका. पण इथं सांगितलं तिहुडा जो वाकडा आहे, राजाने कधी आंबे आणून दिले नाही, वाकडा पाय केला आणि आमच्या आंब्याची बागच नावावर करून घेतली. देहुडा चरणी वाजवी तो वेणू. आता ऐका बरं का, या वेणूची सुद्धा फार मोठी गंमत आहे. काय गंमत आहे? तो वेणू सतत कृष्णाच्या ओठावरती, त्या ओठांचा सारखा स्पर्श त्या बासरीला, आणि सतत हातामध्ये इतकं सानिध्य. महाराज ऐका, एक दिवस गोपिका त्या वेणूशी चर्चा करू लागल्या. आणि म्हणून वेणू गीत आहे, फार सुंदर त्याचा अर्थ आहे. गोपी त्या बासरीचा तिरस्कार करायला लागल्या. त्या म्हणू लागल्या की एवढं प्रेम आम्ही कृष्णावरती करतो, पण कधी आम्हाला एवढा जवळून सहवास मिळत नाही. पण तू सतत जर तो खेळायला लागला तर त्याच्या कमरेला बासरी खोचलेली. ऐका, गायी वळायला लागला तर ओठावरती बासरी, हातामध्ये त्याचा स्पर्श, आणि झोपायला जरी गेला तरी उशाच्या खाली ती बासरी. एवढं अखंड तुझं सानिध्य त्याच्या बरोबर जे आम्हाला मिळत नाही,
आणि गोपिका आता त्या बासरीचा तिरस्कार करू लागल्या. बरं, हे समजलं नाही तर ऐका, काय आहे, प्रत्येक वेळेला महाराज त्यांच्या जीत असतात, आमच्याकडे कधी येत नाही. आता ह्याला गोष्टी हाताने सुद्धा कावळा आणायची माहिती नाही, त्याच्या इथं जाणार महाराज, विठ्ठल विठ्ठल. ऐका, फार सुंदर आहे. पण काय झालं, त्या बासरीनी वाकी, त्या वेणूनी त्या गोपिकांना त्या वेळेला ज्या वेळेला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर फार सुंदर दिले. ऐका, हे जरा थोडस वेळीत कीर्तन जर तर फार सुंदर याचं विवरण आहे. ऐका, ती बासरी, ती वेणू त्या गोपिकांना काय म्हणती की खरं सांगू, मला देवाने इतक्या जवळ घेतलं की सतत ओठाचा स्पर्श, दोन्ही हाताचा स्पर्श, झोपायला जरी लागलं तरी उशाला घेऊन. कारण का मला इतकं जवळ देवाने घेतलं, खरं सांगू, कारण मी आतनं पूर्ण मोकळी आहे, म्हणून मला देवाने माझ्या आतमध्ये कुठलीच गाठ नाही, मी पूर्णपणे त्या ठिकाणी मोकळी आहे, माझ्या आतमध्ये कुठलंही किलमिश नाही, गाठ नाही, आणि म्हणून तर मला देवाने इतकं जवळ घेतलं. ऐका, एवढंच नाही, 6 छिद्रे षडगुण सगळे गेले माझे, भगवंताचा सहवास झाला. ऐका, आणि माझ्यामध्ये सुद्धा एवढं मोठं प्रभुत्व. म्हणून ऐका, जगातलं एकमेव वेणू हे वाद्य असं आहे की सगळ्यात स्वस्त, पण स्वरामध्ये सर्व साहित्यामध्ये सगळ्यात उच्च. खरं सांगू की त्या बासरीचा मंजूळ आवाज सर्व वाद्यांमध्ये हा इतका वेगळा आहे. का वेगळा आहे? ऐका, ज्या नादामध्ये फक्त आणि फक्त सात्विक गुण बाहेर पडतात आणि नास्तिक असलेला सुद्धा आस्तिक केवळ नादाने होतो, हे एकमेव जगातलं वाद्य. आणि म्हणून ऐका बरं का, हरीच्या मुरलीवरी जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, जीवाला भूल पडे, जीवाला श्यामल श्यामल मेघावळुनी श्याम. नाही का, त्या बासरीमुळे काय झालं माहिती का, की ह्या संपूर्ण सृष्टीवरती केवळ त्या वेणूच्या नादाने परिणाम झाला. एवढं त्या वेणू मध्ये प्रभुत्व, वेली फुली सगळ्या फुलून गेल्या, सरोवर सुद्धा त्या नादाने स्वच्छ पाण्याने भरली. त्या सरोवरामध्ये त्या ठिकाणी कमळ उगवली गेली, भुंगी गुंजावर करू लागली. एवढंच नाही तर बासरी
वाह वाह, क्या बात है। वाह वाह, क्या बात बरं का, त्या वेणूच्या नादाने संपूर्ण सृष्टीवरती परिणाम झाला. गोप आणि गोपींवरती तर त्याचा परिणाम निश्चितच झाला. एक लक्षात घ्या, गायी सुद्धा त्या वेणूच्या नादामुळं त्या ठिकाणी कृष्णाच्या आजूबाजूलाच त्या ठिकाणी राहत होत्या. एवढंच नाही तर पाहणा सुद्धा केवळ वेणूच्या नादाने गायी त्या ठिकाणी सोडत होता. त्या वेणूचा प्रभाव हा इतका मोठा होता. ऐका, पण हे सगळं होत असताना त्या गोपींवरती झालेला परिणाम सृष्टीवरती झाला. पण त्या गोपी इतक्या वेड्या झाल्या, हो, कसे वेड नाविले कान्हू गोवळिया, कसे वेड नाविले कान्हू गोवळिया. तुझी संगती नाही कामाची, मी तव सुंदरा कमल्या मनाची. माझी दृष्टी होईल साची, मग मी घेईन चरित्र. हे का कसे वेड नाविले कृष्णा, मला तू वेड लावलंस. कृष्णाने विचारलं, असं काय मी केलं? गोपी म्हणू लागल्या, अरे तुझी ती बासरी एकदा का तू तो वेणू वाजवला ना, आम्ही विधेय अवस्थेमध्ये जातो. त्या बासरीच्या नादामुळे देवा आम्हाला काम धंदा सुद्धा सुचत नाही. आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली.
क्या बात है, हरिओम, क्या बात है। आहारे सावरिया, देहभान जायच्या त्या वेणूचा नादच इतका सुंदर आहे बरं का, ऐका. म्हणून कधीतरी आपल्याला या रावळामध्ये तो नाद ऐकायला आला पाहिजे. आलाय का आपल्याला नाद कधी? म्हणून बाहेरून परमार्थ करणं फार सोपं आहे, पण प्रत्यय आला पाहिजे. प्रत्यक्ष आपल्याकडे आहे, पण प्रत्यय कुठे आहे? आता प्रत्यय ऐका. आपल्या शरीरामध्ये नामस्मरणामुळे होणारा प्राणवायूवरती परिणाम, आणि ज्या वेळेला प्राण आणि आपण हे दोघेही मूलाधार चक्राकडे जातात, आणि ज्या वेळेला सगळे प्राणवायू आपल्या शरीरामधनं जागा सोडून ज्या वेळेला ते मूलाधार चक्राकडे जातात आणि स्वादिष्टान चक्रावरनं वर ऊर्ध्व गतीने येत असताना इडा आणि पिंगला समांतर होती आणि सुषुम्ना या वेळेला कार्यरत होती. मी परवा सुद्धा सांगितलं 72,700 नाड्या एकूण आपल्या शरीरामध्ये आहेत, पण इडा आणि पिंगला याच्यावरती आपलं शरीर आहे. जो श्वास डाव्या नाकपुडीनी आणि उजव्या नाकपुडीनी, इडा आणि पिंगला. पण सुषुम्ना ज्या वेळेला त्या साह्याला जाते, त्या वेळेला कुंडलिनी शक्ती जागृत व्हायच्या वेळेला त्या प्राणांचा सगळ्यांचा एकजूट झाल्यानंतर जी शक्ती निर्माण होती, आणि त्या वेळेला जो नाद ब्रह्म निर्माण होत, त्याच्यामध्ये या वेणूचा नाद एक आहे. आता याच्यामध्ये थोडस ऐका. एक आहत नाद आणि अनाहत नाद. आहत नाद कशाला म्हणायचं की चर्मवाद्यावरती आपला हात आदळला, मग ढोल असू द्या, मृदंग असू द्या, ढोलकी असू द्या, संबळ असू द्या, ताशा असू द्या, नगारा असू द्या, चौघडा असू द्या, हात मारल्याच्या नंतर त्याच्यातनं नाद निर्माण होतो. बरं, नाद निर्माण होण्याचं खरं काय कारण आहे तर त्या वाद्याच्या चर्मामध्ये व्हायब्रेशन होतं, कंप होतं ते चर्म, आणि त्या लहरी हवेमुळं त्या ठिकाणी पसरल्या जातात. घंटानाद आहे तो एकदा वाजवला की हवेमध्ये तरंग त्या ठिकाणी लांब दूर पर्यंत जातात. ऐका, म्हणजे याला आहत नाद म्हणायचं. हात आपटावं लागतो चर्म वाद्यावरती. काही तंतू वाद्य आहेत त्याला छेडावं लागतं. ऐका, आणि काही वाद्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये प्राण फुकायला लागतो. नाही असेल नाही का, सगळे बाकीचे जेवढेही साहित्य ज्याला फुकून वाजवायचे त्याच्यामध्ये वेणू येतो, ज्याच्यामध्ये प्राण फुकावा लागतो. ऐका, पण आपल्या शरीरामध्ये अशी एक साऊंड सिस्टीम आहे, आजपर्यंत तशी साऊंड सिस्टीम विकसित झाली नाही, आणि ती साऊंड सिस्टीम प्राणवायूवरती आधारित आहे, आणि म्हणून तिथं नाद निर्माण होतो. ऐका, आणि तो नाद एकदा तयार झाला की सांगू तुम्हाला, या त्रिभुवनामध्ये सुद्धा तो मात नाही. अशी साऊंड सिस्टीम अजून विकसित झाली नाही. जी इंटरनल साऊंड सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी विकसित होती. तो नाद आपल्या कानावरती यायला हवा. ऐका, पण काय झालं इथं,
त्या नादामुळे संपूर्ण गोकुळ काय सृष्टीला सुद्धा भूल पडली. भुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला गोविंदे भुलविले 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 वेणू वाजविला काय या वेणूमुळे झालं ऐका. यमुनेवरती परिणाम झाला. पांगुळले यमुना जळ पक्षावर परिणाम झाला. पक्षी राहिले जळ आणि म्हणून आजही वृंदावनामध्ये जा बर का. त्या वेणूचा नाद आज सुद्धा त्या 84 कोस मध्ये आजही त्या ठिकाणी दुमदुमतोय. पण कधीतरी श्रवण करा. आम्हाला वेगळाच नाद वेगळे नाद ऐकायचे. पण आमची बुद्धी इतकी जड झाली ते टीव्ही आणि मोबाईलनी. पाणी आणायला सांगितलं मुलांना ना तर ते धडकते भीतीला. फळ्यावर अक्षर लिहिली, सूत्र लिहून दिलं. कळालं का मुलांना? गुरुजींनी सांगितलं. म्हणले हो गुरुजी. हा फळा पुसला आणि गुरुजी म्हणले की आता काही कोणाला शंका आहे का? गण्या उठला. गण्याची बुद्धी तेवढीच. गण्या म्हणला एक शंका आहे. म्हणला गुरुजी. म्हणले काय? आता फळ्यावरची अक्षर आता होती, तुम्ही पुसल्यानंतर गेली कुठं? गुरुजी भजीपाव इकायला गेलो. विठ्ठल अर्जुनचं ठरलं लग्न. काय करताय ऐका. अर्जुनची वरात. दुसऱ्या दिवशी सकाळी गण्या चोळत 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 आला अर्जुनचे. मला काय म्हणणार राव? म्हणलं सगळं लग्न चांगलं झालं पण तुझी वरात काही चांगली झाली नाही. म्हणले काय? कसला डीजे आणला होता, काय आवाज सुद्धा नव्हता. काय म्हणलं? एवढा मोठा डीजे ते रॅक लावलेलं पण आवाज नव्हता. मने आला तिथं. म्हणला गण्या तू काय बोलतोस? तुला तरी कळतं का? रात्री तू शुद्धीवर होता का? म्हणला लेका तू रॅकच्या पुढं नाचायच्या ऐवजी जनरेटरच्या पुढे नाचत होता आणि बजाव म्हणत होता. काय वाजणार ते? म्हणजे गण्या बी तसला, मने बी तसला, अर्जुन बी तसला. विठ्ठल डीजे वाले बाबू मेरा गाना लगाओ. तुझ्या बापाने केलं होतं का? विठ्ठल विठ्ठल. ऐका बरं का, आपला विषय चाललाय वेणू. आता ऐका, या पहिल्या अभंगाच्या चरणामध्ये जाऊ दे. आता लय वेळ झाला, कीर्तनाची वेळ संपली. मला अध्यक्षने त्यांनी सांगितलं बरोबर 12 वाजता. पण कीर्तन पुढे 10 वाजता चालू करतात. हरकत नाही, आपलं गाव आहे, आमची माती ना आमची काय माणसं म्हणतात ना. पण ऐका, बाकी सगळं आम्ही जास्त वेळ ऐकू पण कीर्तन आणि कथा ऐकण्याची भूमिका नसते.
पण मी जास्त वेळ येणार नाही. फक्त 20 मिनिटातच आपण कार्यक्रम या ठिकाणी थांबू. पण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐका, नामदेवरायांनी आपला स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी देवानी दोन्ही प्रकारे दर्शन दिलेलं. कोणतं? प्रत्यय आणि प्रत्यक्ष. नीट ऐका. आता या पहिल्या चरणामध्ये प्रत्यय काय आणि प्रत्यक्ष काय आहे? देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणून स्वामी माझा. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष काय? नीट ऐका बर का. प्रत्यक्ष काय? तो वाकडा पाय, देहुडा बर का, वाकडा पाय. प्रत्यय म्हणजे सगुण साकार रूप. नामदेवरायांना जे त्या ठिकाणी दर्शन झालं कृष्णाचं, तो वाकडा पाय, हातामध्ये बासरी आहे, तो वाजवतोय. हे काय झालं? प्रत्यक्ष. ऐका. आणि याच्यातलं प्रत्यय काय? गोपिका रमणू स्वामी माझा. आता हे गोपिका रमणू काय? थोडस त्याचं चिंतन करतो आणि डायरेक्ट शेवटी जाऊ. या अभंगाचा अर्थ फार सुंदर आहे महाराज, फार सुंदर आहे. एक लक्षात घ्या, गोपी ज्याच्या नामस्मरणामध्ये आणि ज्याच्या रूपामध्ये रममान झाल्या त्याला म्हणायचं गोपिका रमणू. हे याच्यात विशेष काय नाही. ऐका पुढे. गोपी आणि गोप त्या भगवंतामध्ये रममान होतील याच्यात विशेष नाही, पण देव सुद्धा गोप आणि त्या गोपिकांमध्ये रममान झाला त्याला खरं गोपिका रमणू स्वामी माझा. जो गोपिकांमध्ये रमला आणि जो खऱ्या अर्थानं माझा मालक, माझा स्वामी हे आहे, त्याच्यातलं प्रत्यय म्हणजे निर्गुण निराकार. म्हणून प्रत्यय आणि प्रत्यक्ष या दोन्हीचाही अनुभव आल्याशिवाय या ठिकाणी कृतार्थ नाही आणि मोक्षही नाही. आणि म्हणून नामदेवरायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रत्यय आणि प्रत्यक्ष हे या रूपाने सांगितलं. आलं
इकडे ना इकडे फोटो काढ. या तुम्ही या. अरे वाह शेख, क्या बात है. या. अरे वाह. अरे तुम्ही या इकडे. धन्यवाद. या ना. अरे हो. आला तुम्ही आता काय करू नाही बाबा. झालं. ऐका प्रकार, खर तर आपलं जे गाव असतं ना
माझ्यावरती फुलांची वृष्टी नाही तर गावाची कृपावृष्टी झाली हे सगळ्यात महत्वाचं. महाराष्ट्र काय पण महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळं जायला मिळतंय, सेवा मिळते आणि लोकही कौतुक करतात. आणि खरं म्हटलं तर हे माझं काही नाही, पण ज्या आपल्या गावामध्ये एक शक्तीपीठ आहे जे आई पद्मावती माता, आणि तिचा कृपा आशीर्वाद एवढा मोठा आहे की जहां भी जाता हो छा जाता हो. म्हणून असंच प्रेम. आणि खरं तर मला मी सकाळी माझी बहीण आणि मी चर्चा करत होतो आणि सुरुवातीचं पिसोळी गाव, त्या मंदिराची अवस्था, ना गावामध्ये सप्ताह ना हरिपाठ. पण नंतरच्या काळामध्ये आपण सगळ्याच गावांनी एकत्रित येऊन जो नियम आणि सुंदर असं जगाला आजूबाजूच्या पंचकृषीला एक आदर्श वाटावा, हे सगळे नियम आपण गावामध्ये सगळे राबवता. त्याचा निश्चित मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि आनंद आहे. मी बऱ्याच वेळेला हे सगळेजण माझ्या कीर्तनाला ज्या वेळेला येतात आणि गावामधली मी प्रत्येक वेळेला पाहतो, मग मोबाईल वरती, युट्यूब वरती असेल किंवा याच्यावरती देवीची केलेली ती जी आरास सुंदर नटवण्याचं जे काम आहे, आणि काय नुसतं पाहिल्याबरोबर या ठिकाणी अंतःकरण एवढं भरून येतं की जे मंदिर सगळे तेलाची वघळ खाली चाललेले, पण आज आमची देवी या ठिकाणी संपूर्ण अलंकाराने नटलेली. आणि आमची देवी मुळातच ही श्रीमंत कुळामधली आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा हे श्रीमंत आहोत याचा नक्कीच अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आणि म्हणून मंडळी ऐका, जर गळ्यात असे जर हार पाडावे असे वाटतील तर नक्कीच असं काहीतरी सत्कर्म करा की जेणेकरून हा समाज तुमच्या त्या कर्तव्याला साक्षी ठेवून या ठिकाणी जिथे जगात तुमची कुठेही हार होणार नाही असे हार गळ्यात टाकतील आणि जो सदैव दिग्विजयी राहील हे ते हार आहेत. हे कुठल्या पुढाऱ्याचे हार नाहीत, तर या हाराचं प्रतीक हे त्याच्या पाठीमागचं प्रेम आहे. बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल काय एवढी फोटो काढायची गरज, पण माझ्यासाठी हे हार नाही तर जगामध्ये तुम्ही पुढे व्हा. आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे, कधी तुम्ही हार खाणार नाही ते आशीर्वाद या हाराच्या रूपाने येतो. जरी मी मोठमोठ्या दिव्य अशा कार्यक्रमामध्ये कार्यक्रम करत असेल, तिथं मोठं दिव्यत्व भव्यत्व असेल, पण तरी सुद्धा सांगतो की आपल्या गावामध्ये आणि पूर्वजांच्या त्या भूमीमध्ये ज्या वेळेला सेवा करतो ना त्यावेळेला त्याचा आनंद आणि त्याचं समाधान हे वेगळं असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून ऐका, आमचे कामठे काका गराड्यामध्ये होते दहाव्याला आणि फक्त समजलं एवढे धावत आले आणि कोंडव्यामध्ये माझी बर का महाराज, कोंडव्यामध्ये कथा झाली आपल्या, पण आमची गैरसोय होऊ नये म्हणून 8 दिवस आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रसादाची आणि याची सेवा इतकी मनोभावी होती. मला वाटतं त्यावेळेला ते थायलंड मध्ये कुठं होते, फॉरेन मध्ये असताना सुद्धा फोन करून सांगितलं की सगळे विद्यार्थी येत आहेत आपल्या घरी, कशाचीही कमी पडता कामा नये. आणि एवढी सेवा सुंदर केली त्यांच्या पत्नीनी, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलीनी. हेच प्रेम पाहिजे महाराज, बाकी काही नको. आणि म्हणून एक लक्षात घ्या,
आपल्या गावाचं हे आता क्षेत्र झालेलं आहे, गाव नाही. पद्मावती मातेचं या ठिकाणी पहिल्यापासून अधिष्ठान आहे आणि त्याला आकार इतका सुंदर सगळ्यांच्या योगदानातून निर्माण झालेला आहे. आता पिसोळी गाव नाही तर पिसोळी आता क्षेत्र, याचा दर्जा शासनाकडनं आपण घेऊ. आणि आपली ट्रस्ट पण आहे. आपल्या ट्रस्ट साठी जागाही भरपूर आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये मी ग्रामस्थांना या ठिकाणी आश्वस्त करू शकतो की या लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपण सरकार दरबारी त्या ठिकाणी आपल्या या मंदिराला शासकीय याच्यामधनं अ ब किंवा क दर्जा हे मिळवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि ज्याच्यातनं समाजाचा उत्कर्ष हा निश्चित आहे. आणि आपल्या गावापेक्षा स्त्री क्षेत्र आता पिसोळी गाव हे झालं पाहिजे. ऐका, कृष्णाने खूप खोड्या केल्या, चोऱ्या केल्या. काल्याच्या कीर्तनाचं महत्व सांगतो ऐका. तिन्ही गुणाच्या लोकांना काल्याचं कीर्तन अत्यंत आवडतं. त्याचं कारण का सांगतो ऐका. जर तुम्ही सत्वगुणी जर एखादी व्यक्ती जर पाहिली तर त्याला ते कीर्तन का आवडतं, तर निर्गुण निराकार हा साकार झाला आणि नाना प्रकारच्या कला त्या चोऱ्या केल्या, त्या ऐकण्यासाठी सत्वगुण प्राधान्य मनुष्याला सुद्धा हे कीर्तन आवडतं. ऐका, तमगुणाला का आवडतं, तर ज्याच्यामध्ये देवानी गोपिकांवरती केलेलं प्रेम आणि गोपिकांनी कृष्णावर केलेलं प्रेम, ही कथा ऐकण्यासाठी तमगुणाला सुद्धा वाटतं, रजगुणाला सुद्धा वाटतं की हे कीर्तन श्रवण करावं. आता तमगुणाचं ऐका. तमगुणी माणसं असतात त्याला हे कीर्तन का आवडतं. बाज झालं, एकदाच संपलं काल्याचं कीर्तन म्हणजे कटकट गेली राव. ते आवाज आणि ते रोजच याड लागले गावातल्या लोकांना. कारण का माहितीये का, ना झोपता येईना ना पत्ते खेळता येईना. एकदाच काल्याचं कीर्तन झालं, बरं झालं म्हणून तमगुणी माणसाला सुद्धा काल्याचं कीर्तन अत्यंत प्रिय आहे. आमच्या इथं कोणी पत्ते खेळत नाही. दुसऱ्या गावातलं सांगतोय मी, आमच्या इथं तसं घडत नाही. विठ्ठल ऐका, चोरी कर्म हे काल्याच्या कीर्तनामध्ये श्रवण केल्याच्या नंतर फार मोठं पुण्य पडतं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतानी चोऱ्या केलेल्या कथेमध्ये कीर्तनामध्ये सांगायच्या. ऐका ऐका बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमची मुले पदी तुढवितो, आता यासी बांधीन. एवढंच नाही, परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातार, घेऊन ताकाचा ढेरा स्वैरा त्यावरी फोडीला. तिसरी आली, सुन माझी होती गर्भिणी, तिस पुसे चक्र पाणी कैसी झाली वो गर्भिणी, तब ती हसू लागे. एका मागोमागी एक त्या ठिकाणी गवळणी येऊ लागल्या आणि सगळ्या यशोदे मातेला सांगू लागल्या, वेळ कमी आहे ऐका. नका, यशोदा काय म्हणते त्या गोपिकांना, आळखी गोपाळावे नका माझा बोलतो शान माझा भाडला.
ओंडनाथ हात काट काहीतरी आलं देव बाळावरी सगळे आळ घ्यायला लागले. यशोदा माता म्हटली की तुम्ही खोट्या बोलता, माझा कृष्ण तसा नाहीये. पण ऐका, अनेक खोड्या केल्या, पण हे खोडी कर्म ऐकता चोरी कर्म घडे अश्वमेध यज्ञ कर्मानी धर्म विश्राम पावती. चोरी कर्म खोडी कर्म हे काल्याच्या कीर्तनामध्ये श्रवण करावं, ज्याच्याने एक अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल भगवंत या ठिकाणी मला सांगा ना, त्या गोपी गोप त्यांनी काय नामस्मरण केलं, काय ग्रंथ वाचले, काय योग अभ्यास केला? काहीच नाही महाराज. पण प्रत्यक्ष ऐका, सगुण भक्ती त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर खरी गोपिका जर कृष्ण दिसला नाही ना तर इतका वियोग व्हायचा. सांगा ग कुणी सांगा, सांगा ग कुणी सांगा, माझा कृष्ण देखील पेशन होत होत्या. हो, कुठे शोधला ओ बाई सख्या श्री हरीचा, अजून कसा येईना बाई नाद बासुरी. हो, म्हणून एक लक्षात घ्या की त्याच त्या ठिकाणी इतकी काय ओढ होती, इतकी भक्ती केली. अरे अनेक वर्ष जी एक गोपी अंडा घेऊन यमुनेच्या तीरावरती उभी आहे आणि तो मथुरेमध्ये गेलेला, तो परत येतो म्हणून सांगणारा अजून काय येईना. बर का, काय भाव आहे. मी मोहम्मदवाडीच्या कीर्तनामध्ये सांगितलं की ज्या तलावावरती कृष्णाची वाट पाहत गोपिका उभ्या राहायच्या, त्यांच्याशी रासक्रीडा खेळायचा, पण तो आता बाकी. हो, द्वारकेचा राजा बनला होता, पण तो काही येईना. आणि त्या वियोगामध्ये त्या गोपिकांनी त्या तलावामध्ये आपला देह समर्पण केला आणि त्याच तलावाचं नाव गोपी तलाव. आजही ज्याच्यातनं गोपी चंदन बाहेर येतो आणि तो आम्ही मस्तकावरती धारण करतो, त्या गोपिकांना दिलेला तो आशीर्वाद. विठ्ठल बैठी रहू जमुना तट पे आस लगाए रे, शाम नहीं आई घन शाम नहीं आई रे. रात्रंदिवस वाट पाहिली परंतु तो आला नाही. इतका वियोग, एवढं प्रेम त्या गोपिकांनी केलं. आणि अशा वियोगामध्ये ऐका, राधा यमुनेच्या तीरावरती आली आणि ते दर्शन नामदेवरायांना झालं अभंगाचं दुसरं चरण. यमुनेच्या तीरी देखी लागे
आता यमुनेच्या तीरावर का, यमुनेचं महत्व काय, हात खांद्यावरती ठेवणं म्हणजे काय, अत्यंत दुःख झालं ना तर त्याला सावरण्यासाठी पहिले त्याच्या खांद्यावर हात ठेवावा लागतो आणि त्या माणसाला एक आधार येतो. ऐका, पण राधिकेच्या खांद्यावरती देवाने हात का ठेवला मी याचं वर्णन करत नाही, पण कधीतरी वेळ आली तर नक्कीच आपण याचं निरूपण करू. आणि म्हणून आता देव घोड्या करताना त्या ठिकाणी यशोदा माता म्हणू लागली, देवा आता एक काम कर, आपली सगळी गुरु घेऊन तो आपला रानामध्ये जा. कृष्ण आता रानामध्ये आला आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मागून एक खेळ सुरू झाले. हमामा झाला. हमामा म्हणजे काय, हमामा याचा अर्थ आम्हाला आजपर्यंत कळाला नाही. वारीमध्ये गोल की जे रिंगण आहे त्याचं काय प्रतीक आहे, काय कारण आहे हे आम्हाला कधी समजलं नाही. उभं रिंगण याचा अर्थ काय हे आम्हाला कधी कळालं नाही. म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येक एका वाक्यामध्ये फार मोठे शास्त्र दडलेले आहे आणि म्हणून त्याचं वर्णन करत असताना ऐका, आता तो यमुनेच्या तीरावर आला आणि नामदेवरायांना तीही दर्शन झालं. प्रत्यय आणि प्रत्यक्ष, आता याच्यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत, जाऊ द्या सांगत नाही, पण तो कसा आहे, कुंजावर डोळे नाही का, त्याला वरती असा केसाचा, त्या कुरळे केसाचा, हा माथा बाबर चोटी. आता चोटी कशाला म्हणायचं, बाबर कशाला म्हणायचं, आणि कुंजे सारखे लाल डोळे तरी का, हे ऐका. आता याच सांगत नाही कारण ही शरीरामधली रचना आहे. म्हणून प्रत्यय आणि प्रत्यक्ष काय, मयूर पुच्छ वेष्टी नाही का, मयुराचं मोराचं ते पंख जोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये खवत नाही तोपर्यंत कृष्णाचा शृंगार पूर्ण होत नाही. सांगू का एका मिनिटामध्ये आणि लगेचच आपण कालच समारोप करू. एवढं तरी कळावं, एकदा मोर आणि मोरणी जंगलामध्ये एकांतामध्ये होते, पण मोर हा पक्ष्यांचा राजा आहे, त्याच्या एवढं सुंदर काहीच नाही. सृष्टीने त्याच्यावरती एवढं काही एक वेगळ्या आपली रंगाची छटा टाकली महाराज, तसा रंग दुसऱ्या पक्षाला नाही, तसा आकार दुसऱ्या पक्षाला नाही. आणि तो मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागला, पण मयुरी त्याच्या समोर होती. मयुरीला आनंद व्हायचा ना, रोज मोर नाचायला लागला की मयुरीला आनंद व्हायचा, पण आज मोर नाचतोय आणि मयुरीला आनंदच होईना. मयुरीचं लक्ष दुसरीकडे. मोराने प्रश्न विचारला का, मी एवढा या सृष्टीमधला सुंदर, माझ्यासारखं दुसरं कुणीही सुंदर नाही, तू माझ्याकडे रोज पाहिजे, पण आज तू माझ्याकडे पाहिना. मयुरीला हा प्रश्न विचारल्याच्या नंतर काही वेळ ती स्तब्ध झाली आणि मोराला आता ती मयुरी म्हणजे लांडोर सांगू लागली की मी आजपर्यंत असं समजत होते की माझे मालक या सृष्टीमध्ये एवढे सुंदर की माझ्या मालकाने एवढं सुंदर कोणीच नाही. पण खरं सांगू, मोराला आता मोरणी म्हणते, मी तुमच्यापेक्षा सुद्धा कैक पटीने सुंदर असं दर्शन झालेलं आहे मला. मोराला विशेष वाटलं की माझ्यापेक्षा सुंदर कोण आहे. आणि मयुरीने सांगितलं की मी या जगतामध्ये जे सगळे रंग भरलेले, सगळ्या या सृष्टीला नटवलेलं आहे, त्याचा मालक, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, कितना सुंदर, तो किती सुंदर, तो जगाचा मालक, जगाचा बाप, तो मी पाहिला. आणि जगातलं सगळ्यात सुंदर पण मला त्याच्यामध्ये दिसलं. आणि तो कोण, तो श्रीकृष्ण भगवंत. आणि ते दर्शन नामदेवरायांना यमुनेच्या कडेला झाले.
आता तुम्ही म्हणताल की नामदेव राय महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये कधी गेले, तर उत्तर भारतामध्येच नामदेव रायांनी खरी मोठी क्रांती केली. हे आमच्या महाराष्ट्राचं खरं म्हटलं तर संतांचं एक मोठं कर्तव्य आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये केलेली क्रांती ही नामदेव रायांनी केली. आणि म्हणून उत्तर भारतामध्ये नामदेव रायांना जेवढं मानतात तेवढं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मानत नाही. आता मोर म्हणू लागला की तुला जर त्यांनी दर्शन दिले तर तो श्रीकृष्ण परमात्मा मला पाहायचा आहे, माझ्यापेक्षा सुंदर आहे. आणि मग मयुरीने सांगितलं काही नाही, तुम्ही कृष्णाचं भजन करा, एक ना एक दिवस तरी तो दर्शन देईल. मोर इतका नाचू लागला, एवढं त्या ठिकाणी भजन करू लागला, त्याच्या नाचून आणि भजन करून नाक्या झिजल्या, परंतु देवाने दर्शन दिलं नाही. नर्वस झाला आणि मयुरीला म्हणू लागला की मला तो दर्शन देणार नाही. याचा अर्थ ते तुझ्या नशिबामध्ये. मयुरीने त्या ठिकाणी युक्ती केली, म्हटले आता एक काम कर शेवटचं, राधेच्या अंगणामध्ये जाऊन नाच, तो राधे सहित तुला दर्शन दे. म्हटले खरं? म्हटले हो, शेवटचा उपाय करा. मोर राधेच्या अंगणामध्ये गेला. देखीला गे माय यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी, आणि त्या राधेच्या अंगणामध्ये मोर नाचला. काय झालं माहिती का? कृष्ण राधेला घेऊन आलाय आणि राधा पुढे आणि राधेच्या खांद्यावरती हात. त्या ठिकाणी ते दोन्ही दर्शन मोराला त्या ठिकाणी झालं, तेच दर्शन आमच्या नामदेवरायांना झालं. ज्ञानेश्वर हे बाप, आपल्या या कीर्तनामध्ये आपल्या भागाचं वैभव आणि ज्यांच्या आवाजाने सगळा समाज बोलतो असे गायनाचार्य हरिभक्ती परायण वाघ महाराज या ठिकाणी आहेत. हरिभक्त परायण गायनाचार्य आमच्या भागामध्ये म्हणजे खडकवासला, कोंढूर, कोपरं पलीकडच्या भागामध्ये जे आजही महिला, मुली आणि विद्यार्थी ज्यांच्याकडे भजन शिकतात आणि सुंदर भजन गाणारी आणि असंख्य लोक ज्यांनी बनवली, ते गायनाचार्य हरिभक्ती परायण प्रकाश महाराज गायकवाड हे या ठिकाणी आले. आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये टीव्ही वरती असंख्य वेळा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी अनेक सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये ज्यांचं दिवाळी पहाट किंवा असं शास्त्रीय गायन होतं, ते संगीत विशारद रवींद्र यादव गुरुजी यांचे बंधुराज रामभाऊ यादव हेही आज आपल्या कीर्तनामध्ये आलेले. आणि म्हणून शेवटचं मी लवकर उरकता का घेतलं तर यांचं गायन आपल्याला शेवट या ठिकाणी गोड ऐकायचंय. मी वेळ घेतला नाही, पण गायनाला तुम्हाला वेळ आहे. आज आमच्या सगळ्या पिसोळी ग्रामस्थांना सुंदर असं गायन एकदा तुम्ही ऐकवा ही विनंती. आणि आज मृदंगाची साथ आपल्या गावातलाच पठ्ठा तयार झाला, फार सुंदर. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. गावातली मुलं तयार झाली पाहिजे महाराज, एक लक्षात घ्या. आणि ज्याला कुणाला असं वाटत असेल की कीर्तन आता 12 तारीख ही येणारी ते 19 तारखेपर्यंत विवडीमध्ये लहान मुलांचं सुंदर असं शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून सुंदर शिबिर आयोजित केलेलं आहे. ज्यांना कीर्तन प्रवचन असं शिकायचंय अशी मनामध्ये जर इच्छा प्रगट झाली तर मला 1 रुपया देऊ नका, मी सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सुंदर असं शिकवण. आणि म्हणून आपल्या गावातली मुलं तयार झाली पाहिजे आणि आपल्या गावाची खरीच ही श्रीमंती. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये समाजाला एक आदर्श मिळावा हे आपल्या पिसोळी गावातून झाले पाहिजे. आणि म्हणून गायनाचार्य नितीन महाराज वाघ आणि या ठिकाणी प्रकाश महाराज आणि यादव महाराज शेवटची भैरवी या ठिकाणी. फार तर हा माईक घ्या.
या इथं घ्या, इथं या, इथं या ना, इथं या. ते थोडस त्याचा तुम्हाला फीडबॅक मिळेल. हा माईक घ्या मला बाळा, इथंच घे, इथंच राहू दे, त्याच तिथंच ठेव, फक्त इथं. पीटीला माईक द्या जरा, एक माईक पीटी आता. नाही नाही, ते फक्त माईक काढा. हा,
Ah
माझं क्षमा करावी. सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार. एकदा सगळ्या गायकांसाठी कीर्तनासाठी जी मृदंगाची साथ आपल्या गावातलं एक उभरतं एक सुंदर कलाकार या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट आमच्या नांदेडकर त्या दिंडीमध्ये जी मृदंगाची सेवा, अत्यंत नम्र मुलगा, हालातीच्या परिस्थितीमधनं सुद्धा इतकी सुंदर कला जोपासली. जो मृदंग या ठिकाणी वाजवतोय ओंकार निंबुणे आणि आपल्या गावामध्ये मासाळ परिवारामधनं एक सार्थक याच्यासाठी या दोघांसाठी महमदवाडीची कोंढव्यातले सगळे ग्रामस्थ बाळासाहेब या ठिकाणी आले. मला आनंद वाटला. तशीच हरिभक्ती परायण गणेश महाराज अवजी ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर हार्मोनियमची साथ केली आणि कोंढव्यामधलं एक परमार्थिक क्षेत्रातले सगळ्यांचं मार्गदर्शन करणारे आणि विशेष करून गायनाचं अंग सुंदर, कीर्तनही त्या ठिकाणी सुंदर करतात. मला श्रवण करण्याचा अजून योग आला नाही, पण आताच्या नंतरच्या काळामध्ये मला वाटतं मीच कीर्तन त्यांचं कुठंतरी आयोजित करतो, जे मला श्रवण करायला मिळेल. तसेच आमच्या वडगावमधले राजेंद्र देशमुख सामाजिक कार्यकर्ते आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या ब्रह्म संप्रदाय संस्थेची नुकतीच एक नवीन निवड झाली, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष या पदाची माळ ही पुन्हा माझ्याच गळ्यात पडली. आणि जे मला अत्यंत जी कार्यक्षम अशी मुलं आहेत ती आता मला काम करण्यासाठी त्या संस्थेवरती मिळालं. ज्याच्यामध्ये महत्वाचं पद आहे जे खजिनदार, ते खजिनदार पद या ठिकाणी ज्यांना मिळालं ते सतीश महाराज या ठिकाणी आलेले मांढरे त्यांचं. दुसरी गोष्ट त्याच संस्थेवरती कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली जे माऊली निंबाळकर, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आमचे सगळे विद्यार्थी, सगळे कीर्तनकार, सौरभ महाराज असतील, आशिष महाराज असतील, नितीन महाराज असतील, सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु सगळे साधक या ठिकाणी पिसोळी म्हणजे त्यांना ही आपलंच गाव वाटतं आणि नेहमीच हे विद्यार्थी. आणि दुसरी गोष्ट, जरी आज या ठिकाणी आम्ही कीर्तन सेवा करून चाललो, पण 7 दिवस आळंदीचे विद्यार्थी या ठिकाणी सेवा करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार पुनश्च एकदा सगळ्यांचंच मनापासून आभार. सांगवी, पिंपरी चिंचवड तिकडच्या भागातनं सुद्धा महिला कीर्तन श्रवण करायला आले. त्याच्यामध्ये आमच्या छायादेवी असतील, रायकरताई असतील, सगळ्या या महिलांचं सुद्धा मनापासून आभार. मला जी सेवा, कीर्तन सेवा आपल्या गावातील आयोजक किंवा नियोजक मंडळींनी दिली, त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आणि असंच प्रेम पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी असावेत. तुमचे आशीर्वाद या ठिकाणी माझ्या पाठीमागे असावेत. बस एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. अभंगाला न्याय देता आला नाही त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. जय विठ्ठल.